नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवर आलेले असतात। तेव्हा रविराज थोडा अपसेट दिसत असतो। तेव्हा आता इकडे प्रतिमा म्हणते, अहो थोडा नाश्ता करून घ्या ना। रविराज म्हणतो, माझं लक्षच लागत नाही प्रतिमा, की आपली मुलगी म्हणजे माझी मुलगी असं करू शकते म्हणून। तेवढंच आता एक मुलगा येतो आणि तो मुलगा म्हणतो की रविराज तर तेवढंच आता रविराज म्हणतो, ये बाळा ये। तेव्हा त्याच्या हातामध्ये एक म्हणजे इन्व्हलप असतं। तेव्हा तो म्हणतो, हे सरांनी दिलेले आहे। तेव्हा रविराज ते घ्यायला जातो आणि म्हणतो, ये ना बाळा घरात ये। तेव्हा तो म्हणतो, नाही सर मला लवकरात लवकर जायचं आहे। तर तिकडे नागराजच्या डोक्यामध्ये काहीतरी शिजत असतं। नागराजला असं वाटत असतं की कशाचे पेपर आले नेमके, हे दादाने कशाचे पेपर मागवून घेतले आणि तयार केले आहे असं तर नागराजच्या डोक्यात येत असतं। तेवढं आता ते रविराज ते पेपर घेऊन आता डायनिंग टेबलवर परत बसतात आणि ते पेपर ओपन करून बघतात। तेव्हा नागराज म्हणतो, दादा हे कशाचे पेपर आहे आणि काय आहे हे? तेव्हा आता रविराज म्हणतो की हे NOC आहे हे। आता तेव्हा आता प्रतिमा म्हणते, NOC म्हणजे काय? तेव्हा आता रविराज सांगतो की आता प्रियाशी आपला काहीच संबंध नाही। प्रियाशी आता आपण सगळे संबंध तोडले। आता ही केससुद्धा आता दुसरा वकील हँडल करेल, आता मी ही केस हँडल करणार नाही असं म्हणून आता प्रतिमा आणि सुमन एकमेकांकडे बघत असतात। तर नागराजला एक मोठा धक्का बसतो की आता प्रियाचं काही खरं नाही, प्रियाला आता जेलमध्ये सडावं लागेल असं म्हणून नागराजसुद्धा आता टेन्शनमध्ये येतो। तर मंडळी आता रविराजने सुद्धा त्याच्याशी काही संबंध ठेवलेले नाही आहे। आता नागराजचा सुद्धा मोठा पोपट झालेला असतो। तर मंडळी आता इकडे सुभेदार फॅमिलीने पण प्रियाशी संबंध तोडले, पण एक अश्विन असा व्यक्ती आहे की अश्विन म्हणतो की प्रिया काही करून मी तुला या जेलमधनं सोडवेल, मी तुला या जेलमध्ये सोडू देणार नाही आणि अर्जुन दादाला आणि सायलीला चांगलाच धडा शिकवेल असं म्हणून आता अश्विन आता प्रियाला सोडवण्याच्या मार्गात असतो। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।